नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला 11वा कविता आहे त्याचं नाव काय आहे? निर्माणों के पावन युग. काय आहे? निर्माणों के पावन युग. आणि हा कविताचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या कवितामध्ये काय दिले आहे. पहिला आपण काय बघणार आहे? कवीचा परिचय. तर चला बघूया. अटल बिहारी वाजपेयी. तुम्हाला नाम ऐकून काहीतरी स्मरणात आले आहेत ना? कारण जे अटल बिहारी वाजपेयी होता, कारण की जे आपले कवी आहे ते पूर्व प्रधानमंत्री पण आपल्या देशात आले आहेत होते. तर चला बघूया यांचा परिचय. जन्म 25 दिसंबर 1924 मध्य प्रदेश. परिचय: अटल बिहारी वाजपेयी जी भारत के पूर्व प्रधानमंत्री होने के साथ साथ कवि, पत्रकार व प्रखर वक्ता भी हैं. आपकी रचनाएं जीवन की जिजोविषा, राष्ट्र प्रेम एवं ओज से परिपूर्ण हैं. प्रमुख कृतियां: मेरी 51 कविताएं, कविता संग्रह, कुछ लेख, कुछ भाषण, बिंदु, विचार, अमर बलिदान, गद्य रचनाएं. पद्य संबंधी कविता रस की अनुभूति कराने वाले, सुंदर अर्थ प्रकट करने वाले, लकोत्तर आनंद देने वाली रचनाएं कविता होती हैं. इसमें दृश्य की अनुभूतियों का साकार किया जाता है. इस कविता में वाजपेयी जी ने नूतन अनुसंधान, संस्कृति के सम्मान, जगत का कल्याण, उत्थान करने के साथ ही साथ चरित्र निर्माण करने को विशेष महत्व प्रदान किया है. आता इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे की जे आपले संस्कृती आहे, जे आपले नूतन अनुसंधान आहे त्याची उत्थान केलेले पाहिजे आणि त्यांचं चरित्र कसं निर्माण झाले पाहिजे यांच्या विशेष महत्व दिले आहे. तर चला बघूया. बघा, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आदि में वसुधा का कल्याण न भूले. माना अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डिबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र न भूले, स्वार्थ साधना की आदि में वसुधा का कल्याण न भूले. इथे कवी काय म्हणाला आहे? जे निर्माण झाले आहे आपल्या सोबत किंवा आपल्या समोर जे निर्माण झालं आहे ते पवित्र युग आहे. ते कोणतं युग आहे? पवित्र. आणि या निर्माणच्या सोबत आपल्याला चरित्र निर्माण हा कधीही विसरू नको. म्हणजे हे जे निर्माण आहे आपल्याला कधीही विसरायचा नाही. कोणता? चरित्र. जे आपलं जे चरित्र आहे त्यांचं निर्माण कधीही विसरू नये. स्वार्थ साधना की आदि में वसुधा का कल्याण ना भूले. जेव्हा आपल्या सोबत काही निर्माण झाले तर आपण काय होते? स्वार्थी होते. कारण ते आपल्या जे कार्य आहे त्यांचा आपल्यात काय स्वार्थ आहे, आपल्याला काय भेटणार हे आपल्या मनात येते. तर हा ज्या आधी चाललेली आहे त्यातून तुम्हाला स्वतः स्वार्थ नाही व्हायचा आहे आणि लोकांना पण काय बोलायचं आहे की स्वार्थी नको होऊया, आपलं चरित्र बघूया, त्यातून आपलं जे कार्य आहे ते करूया. जेव्हा तुम्ही कल्याण म्हणजे जेव्हा तुम्हाला परिश्रम करताना श्रम भेटतात तेव्हा पण तुम्ही कोणाला पण विसरू नये असे कवी म्हणाले आहे. आता दुसरा बघूया. माना अगम अगाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है, जटिल समस्या सुलझाने का नूतन अनुसंधान न भूले. इथे म्हणाला आहे की जेव्हा नदी सागर जीवन जे आहे ते महासंग्राम आहे. जीवन कसं आहे? महासंग्राम आहे. त्यातून जे नदी आहे, जे सागर आहे त्यातून जे लोक बसणार आहे ते पण संघर्ष करून काय करते? नदीच्या तीरावरती येते. तर हा जो सिंधू आहे त्यातून संघर्ष करा. जे मझधार केव्हा डुबणार आहे? जेव्हा तुम्ही साहस नाही करणार आहे, जेव्हा तुम्ही मेहनत नाही करणार आहे तेव्हा हे साहस तुटणार आहे. तरी तुम्हाला या पार नाही करायचा बातमी येणार आहे. तर ही जी समस्या आहे, जी खूप समस्या आहे, त्यांना काय करायचं आपल्याला? नूतन अनुसंधान म्हणजे समस्या पार करून पुन्हा बघा. माना अगत सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है, जटिल समस्या सुलझाने का
नूतन अनुसंधान न भूले। इथे कवी काय म्हणाले आहे? कवी म्हणाले आहे जे आपला सिंधू म्हणजे सागर म्हणजे जे पार करायचं आहे ते खूपच संघर्ष आहे, म्हणजे खूपच मेहनत आहे. संघर्ष तुम्हाला काय करायचे? सामना करायचा आहे. तुम्ही केव्हा डुबणार आहे? जेव्हा तुम्ही सागरात पार नाही करणार आहे. जे नदी आहे, जे सिंधू नदी आहे त्यातून लोक मझारातून बसले आहेत. तर जेव्हा ते पार करणार आहे तेव्हा त्यांची जान वाचवली जाणार आहे. तर हे जे समस्या आहे त्याला सुलझून नूतन अनुसंधान करायचं आहे आणि या अनुसंधानमुळे तुम्हाला जो चरित्र आहे, तुमचं जो चरित्र आहे ते कधीही विसरू नको असे म्हणाले आहे. आता दूसरा, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले, स्वार्थ साधना की यादी में वसुधा का कल्याण ना भूले. इथे कवी तेच म्हणाले आहे की आपण जेव्हा नवीन युगाचं निर्माण करणार आहे ते खूप पवित्र आहे आणि या पवित्रावर तुम्हा लोकांना स्वतःचं चरित्र नाही विसरू द्यायचं आहे आणि हे जे स्वार्थ आहे, जे लोकांसाठी स्वार्थ आहे त्या आपल्याला बंद करायचं आहे आणि जे आधी चाललेली आहे त्याचा कल्याणमुळे आपल्याला कार्य करायचं आहे. तर आता दुसरा बघूया. शील विनय आदर श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं, कृति कोमती की गरिमा में संस्कृत का सम्मान न भूले. इथे काय म्हणाले आहे? जेव्हा तुमच्याकडे शील विनय आदर श्रेष्ठता हे नाही येणार तर यांचा जो झंकार आहे म्हणजे यांचा जो मत आहे हे नाही होणार. तुमच्यासोबत सगळं आहे पण तुम्ही त्यांचा मान्य नाही करावे, तुम्ही त्यांचा मान्य नाही करते तर या सगळ्याचा काय आहे? जेव्हा तुम्ही आपल्यावर घमंड करते म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान नाही करते, घमंड करते, वेगवेगळा पोशाख घालते, तर हा जो पवित्रता आहे हे कुठून जात आहे? म्हणजे आपल्या संस्कृतीचा दुर्घट करत आहे, आपण आपल्या संस्कृतीचा मान्य नाही करत आहे. तर इथे कवी म्हणाले आहे जे शील विनय आदर श्रेष्ठता यांचा जो झंकार आहे तुम्ही मान्य देणार, शिक्षाचा मान्य देणार, तरीही स्वर साधना करणार येणार बद्दल आहे. जेव्हा तुमची गरिमा म्हणजे तुम्ही घमंड करणार तेव्हा तुमची संस्कृतीचा सन्मान पण नाही होणार. तर हे सगळे तुम्ही विसरू नका. परत निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की यादी में वसुधा का कल्याण न भूले. परत कवी तोच म्हणाले आहे की हे जे निर्माण आहे, जे पावन युग आहे यातून तुम्ही स्वतःचं चरित्र कधीही विसरू नये आणि स्वार्थ जे आहे एकमेकांशी ते कमी करूया आणि जे आंधी आहे त्यातून बाहेर आपल्याला निघायचं आहे आणि त्याच्या कल्याणासाठी आपल्याला स्वार्थ विसरायचा आहे. दूसरा बघा, आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है, भौतिकता के उत्थान में जीवन का उत्थान न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की यादी में वसुधा का कल्याण न भूले. इथे कवी काय म्हणाले आहे? जेव्हा विज्ञान काही खूप आविष्कार केले पण या आविष्काराचा उपयोग मानवही नाही करत शकत. म्हणजे या जो आविष्कार केलेली आहे, नूतन कृतियां जे आविष्कार केले यांचा उपयोग माणूस ही नाही करते. माणूस जे प्रेमल आहे, जे सृजनहीन आहे, विज्ञान व्यर्थ आहे. जेव्हा ते एकमेकांशी प्रेम नाही करणार, ज्यांचा उपयोग नाही होणार, तर हे सगळे जे विज्ञान जे आविष्कार केलेले हे सगळे काय आहे? व्यर्थ आहे. काय आहे? व्यर्थ. प्राणी का उपकार न भूले, जे प्राणी आज तुम्हाला सगळं दिलेले आहे, काय दिलेलं आहे? सगळं दिलेलं आहे. त्यांचा उपकार नको कधीही विसरू नका. जो तुमच्यासाठी कार्य केले आहे त्यांचा उपकार कधीही विसरू नका. भौतिकता के उत्थान में जीवन का उत्थान न भूले. तुम्ही काय करता? कधी कधी खूपच काम करता आणि समोर जे आहे ज्यासाठी तुम्ही काम करता त्यांना बोलवून दाखवते की मी तुमच्यासाठी इतके केले, इतकं केलं. तर हे सगळे तुम्ही नको करा. कारण जेव्हा तुम्ही असं बोलता तर तेव्हा असं वाटते की तुम्ही उपकार केले. जसं एक माहिती इथे दिली आहे कवीने, आविष्कार केले, आम्ही विज्ञानचा आविष्कार केले पण या आविष्काराचा माणूसही उपयोग नाही करू शकतात किंवा प्राणीही उपयोग नाही करू शकतात. तर या उत्थानाचा उपयोग आहे का? या आविष्काराचा उपयोग आहे का? नाही आहे. म्हणून इथे सांगितलं आहे की जेव्हा तुम्ही उत्थान करत आहे तेव्हा त्या जीवनात किती उपयोगी आहे, किती नाही उपयोगी आहे, कोणासाठी आहे हे सगळं पण करायचं आहे. तर परत निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की यादी में वसुधा का कल्याण
न भूले. इथे लेखक परत तोच सांगणार आहे, की आपलं जो निर्माण जे पावन युग आहे, त्याच्यामध्ये आपलं जे चरित्र आहे, त्याला कधीही विसरू नये आणि आपल्या स्वार्थासाठी कोणाला पण आनंदातून नको द्या आणि हे जे कल्याण आहे, याला आपण कधीही विसरू नये. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो, की आपल्या स्वार्थासाठी आपल्याला कोणाबरोबरही भांडण नाही करायचं, कोणाबरोबर काहीही नाही करायचा. जे स्वतःचं आहे, जे निर्माण आपण केलेले आहे, त्यांचा उपयोग करा. आपल्यासाठी पण आणि लोकांसाठी पण. आणि त्या उपयोगीवर किंवा त्या निर्माणावर स्वतःचे जे चरित्र आहे, ते कधीही विसरू नये. कारण तुमच्या चरित्रावरही तुम्हाला समजून घेते हे लोकं. तुमचं चरित्र नाही येणार, तर तुमच्या लोकांना तुम्ही कळणार नाही. धन्यवाद.